नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण कोबी आणि बेसनपासून मस्त अशी कुरकुरीत रेसिपी बनवूया. तर सगळ्यात आधी एक वाटण तयार करूया. यासाठी इथे मी 5 ते 6 पाकळ्या लसूण, यानंतर हिरवी मिरची, थोडंसं आलं आणि अर्धा चमचा जिरं घेतलं आहे. आता हे जाडसर वाटून घ्यायचं आहे. तर इथे पहा, अशी ही जाडसर पेस्ट याची तयार करून घेतली आहे. आता इथे मी कोबी घेतला आहे. तर हा वजनाने पाव किलो कोबी आहे. हा कोबी आता आपल्याला किसून घ्यायचा आहे. तर इथे किसणीने हा कोबी मी पूर्ण किसून घेते. इथे आता सगळा कोबी मी किसून घेतला आहे. आता हा कोबी आपल्याला वाटीने मोजून घ्यायचा आहे, म्हणजे त्याच्या प्रमाणामध्ये आपल्याला यामध्ये पुढचं साहित्य घालता येईल. तर इथे पहा, वाटीने मी मोजलं आहे कोबी. तर हा 2 वाट्या इतका कोबी आहे. तर हा पुन्हा मी या ताटामध्ये काढून घेते. आता यामध्ये आपण पुढचं साहित्य घालूया. तर इथे मी अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते. कोथिंबीरीमुळे आपला कोबीचा जो उग्रपणा असतो तो कमी व्हायला मदत होईल, म्हणून थोडीशी जास्त कोथिंबीर इथे घातली. यानंतर जे आपण वाटण तयार केलं होतं ते यामध्ये घालायचं आहे. या वाटणाची सुद्धा चव खूप छान लागते इथे. यानंतर इथे 2 चमचे सफेद तीळ घालायचे आहेत. अर्धा चमचा धनेजिरे पूड घातले. यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. मी इथे अर्धा चमचा मीठ यामध्ये घातलं. आता इथे मी 1 वाटी बेसन घेतलं आहे. तर सुरुवातीला आपल्याला यामध्ये 1 वाटी बेसन घालायचं आहे आणि नंतर यामध्ये आपण आणखी घालू. तर आपण मोजून 2 वाट्या कोबी घेतला होता. तर याला आपल्याला साधारण 2 वाट्या बेसन लागेल. तर आधी मी 1 वाटी बेसन घातलं आहे. हे मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं व्यवस्थित छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. कोबीला भरपूर प्रमाणामध्ये पाणी सुटतं, त्यामुळे यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही आहे. कोबीला जे पाणी सुटेल त्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर हे सगळं असं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे. बेकिंग सोडा ऑप्शनल आहे. यानंतर 2 मोठे चमचे इथे तांदळाचं पीठ घालायचं आहे. तांदळाच्या पिठामुळे रेसिपीला छान कुरकुरीतपणा यायला मदत होईल. आता इथे हे अजूनही सैल आहे, म्हणून इथे मी आणखी 1 कप बेसन घेतलं आहे. तर यातलं थोडं थोडं घालायचं आहे. तर इथे साधारण अर्धी वाटी बेसन घातलं आहे. मिक्स करूया. तर इथे सगळं 2 वाट्या बेसन यामध्ये घालून आता हे मळून घ्यायचं आहे. यानंतर यावरती 1 चमचा तेल घातलं आणि पुन्हा हा गोळा असा मळून घेतला. आता इथे हाताला मी तेल लावून घेतलं आहे. आता या मोठ्या गोळ्याचे आपण 2 भाग करूया. 2 याचे असे रोल तयार करून घ्यायचे आहेत. जसे आपण कोथिंबीर वडीचे रोल बनवतो तसेच याचे रोल बनवून घ्यायचे आहेत आणि हे रोल आता आपण वाफवून घेणार आहोत. तर इथे आता गॅसवरती मी पाणी गरम करत ठेवलं होतं. त्यावरती एक अशी चाळण ठेवायची आहे. तुम्ही स्टीमरमध्ये सुद्धा हे रोल वाफवून घेऊ शकता. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि आता या चाळणीवरती हे रोल ठेवायचे आहेत. चाळण मी आधी तेल लावून ग्रीस करून घेतले, म्हणजे हे रोल चिकटणार नाहीत चाळणीला. आता यावरती झाकण ठेवून 10 ते 12 मिनटं हे रोल आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. तर इथे पहा, साधारण 10 मिनटं झाले आहेत. आपण पाहूया. पाहू शकता हे रोल छान वाफले गेलेत आणि आकाराने सुद्धा हे किंचित आता मोठे झालेत. यामध्ये आपण पाव चमचा बेकिंग सोडा घातला, त्यामुळे हे छान असे फुलले आहेत आणि ही आपली वडी यामुळे मस्त जाळीदार होते. तर हे रोल मी आता पूर्ण थंड करून घेतलेत. पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला हे कट करून घ्यायचे आहेत. तर आता याचे असे पीस मी किंवा वड्या कट करून घेते. तर असे
पहा थोड्याशा जाड अशा वड्या कट करून घेतल्यात. तर इथे पहा सगळी वडी मी कट करून घेतली आहे. आता ही वडी आपण फ्राय करूया. इथे मी तेल गरम करून घेतलं आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि ही वडी तेलामध्ये सोडायची आहे. तर ह्या वड्या खूपच मस्त कुरकुरीत होतात. कोथिंबिरीची वडी तर आपण नेहमीच बनवतो. एकदा या पद्धतीच्या कोबीच्या वड्या नक्की करून पहा. सगळ्यांना नक्कीच आवडतील. कोबी किंवा कोबीची भाजी मुलं खात नाहीत, पण या वड्या सगळे आवडीने खातील. तर गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे आणि ह्या वड्या गोल्डन ब्राऊन होईपर्यंत, क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत. तर इथे पहा छान असं गोल्डन ब्राऊन रंग आला आहे वड्यांना. आता आपण या वड्या काढून घेऊया. याच्यातलं तेल निथून या वड्या काढून घ्यायच्या आहेत. तर या पद्धतीच्या कोबीच्या वड्या चवीला खूपच मस्त लागतात. बाहेरून क्रिस्पी आणि आतून मस्त सॉफ्ट होतात. इथे मी टोमॅटो केचप बरोबर सर्व केल्यात. तुम्ही कोणत्याही चटणी बरोबर सर्व करू शकता. कोबी न खाणारे सुद्धा आवडीने खातील अशी ही आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.